नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 8 ऑगस्ट 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय। तर आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर आपल्या भारताचे कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या कार्यकाळाला केंद्र सरकारने एकूण किती मुदतवाढ दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एकूण 1 वर्षाची। किती? तर 1 वर्षाची। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने आपल्या भारताचे कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या कार्यकाळाला 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। तर हा निर्णय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने घेतलेला आहे। तर महत्त्वाचे पॉइंट्स आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर अधिकारी टी.व्ही. सोमनाथन आणि पद कॅबिनेट सचिव आहे। मुदतवाढ 1 वर्षाची आणि मूळ कार्यकाळ समाप्ती 30 ऑगस्ट 2026 आणि वाढीव कार्यकाळ तर 30 ऑगस्ट 2027 पर्यंत। आणि निर्णय घेणारी संस्था कोणती आहे? तर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती आणि अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। तर तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे पॉइंट्स मी घेतलेले आहेत। तर आपल्या भारताचे कॅबिनेट सचिव कोण आहेत? टी.व्ही. सोमनाथन। कार्यकाळ वाढ 1 वर्षाचा आणि नवीन कार्यकाळ 30 ऑगस्ट 2027 पर्यंत। सर्वांनी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे जे पॉइंट्स आहेत ते लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा। आणि निर्णय तर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून। यानंतर पुढील दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर कोणत्या राज्याने महिलांना विवाहावेळी 8 ग्रॅम सोने देण्याची मोठी घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू। या कोणत्या? तर तामिळनाडू। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर तामिळनाडू सरकारने पात्र महिलांना विवाहावेळी 8 ग्रॅम सोने देण्याची मोठी घोषणा केलेली आहे। तर तेथील मुख्यमंत्री कोण आहेत? तर सी. जोसेफ विजय हे आहेत। तर या योजनेचे नाव काय आहे? सर्वांनी लक्ष द्या। तर अन्नन सीर थित्तम असे या योजनेचे नाव आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र नववधूंना विवाहावेळी 8 ग्रॅम सोन्याचे नाणे म्हणजेच 1 तोळा आणि 1 रेशमी साडी मोफत दिली जाणार आहे। तर अर्थसंकल्पीय तरतूद तर या योजनेसाठी एकूण 812 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। तर नवजात बालकांसाठीही यामध्ये घोषणा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी रुग्णालयामध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाला 1 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्याची घोषणाही यामध्ये करण्यात आलेली आहे। तर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर राज्य कोणते आहे? तर राज्य आहे तामिळनाडू आणि तेथील सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सी. जोसेफ विजय हे आहेत। आणि योजना कोणती आहे? तर अन्नन सीर थित्तम या योजनेचे नाव आहे। तर नववधूंना 8 ग्रॅम सोने प्लस रेशमी साडी आणि अर्थसंकल्पीय तरतूद काय आहे? तर 812 कोटी रुपयांची आहे। आणि नवजात बालक यांना 1 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे। यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहून घेऊयात। महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर 8 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतामध्ये कोणता दिवस म्हणून पाळला जातो? तर हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, भारत छोडो आंदोलन दिन म्हणून। कोणता? तर भारत छोडो आंदोलन दिवस। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये 8 ऑगस्ट हा दिवस भारत छोडो आंदोलन दिवस किंवा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जात असतो। तर 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर केला। यानंतर महात्मा गांधींनी या आंदोलनादरम्यान करो या मरो हा प्रसिद्ध संदेश दिलेला होता। तर स्पेशली तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मी पॉइंट्स घेऊन आलोय। तर दिवस कोणता? तर भारत छोडो आंदोलन दिवस किंवा ऑगस्ट क्रांती दिन आणि तारीख आहे 8 ऑगस्ट आणि आंदोलनाची सुरुवात 1942। या ठरावाचे ठिकाण ग्वालिया टँक मैदान मुंबई आणि प्रमुख नेते कोण होते? तर ते होते महात्मा गांधी
आणि प्रसिद्ध यामधील संदेश कोणता होता? तर करो या मरो हा प्रसिद्ध संदेश देण्यात आला होता. यानंतर आपण चौथा प्रश्न पाहून घेऊयात. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शेखर मुदंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? तर शेखर मुदंडा. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुदंडा यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 4 ऑगस्ट 2026 रोजी राज्य सरकारने त्यांची पुढील 3 वर्षांसाठी अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केलेली आहे. तर त्यांना राज्यमंत्री दर्जा देखील देण्यात आलाय. आणि विद्यार्थी मित्रांनो, या नियुक्तीचे महत्त्वाचे तपशील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात पॉइंटनुसार. तर पुनर्नियुक्तीची तारीख आहे 4 ऑगस्ट 2026 आणि त्याचे अध्यक्ष आहेत शेखर मुदंडा आणि कार्यकाळ पुढील 3 वर्षांसाठी. आणि दर्जा कोणता आहे? तर दर्जा आहे राज्यमंत्री दर्जा आणि मागील कार्यकाळ पूर्ण तर 6 जुलै 2026. तर स्पेशली तुमच्यासाठी प्रमुख उद्दिष्टे पाहून घेऊयात. तर गोसंवर्धनाला प्रोत्साहन देणे, गोशाळांचे सक्षमीकरण करणे आणि गो 10 व्हिजनच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा यामध्ये देण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याजोगे काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील मी घेऊन आलोय. तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर शेखर मुदंडा आणि पुनर्नियुक्ती 4 ऑगस्ट 2026 आहे आणि कार्यकाळ 3 वर्षांचा. दर्जा कोणता आहे? तर दर्जा आहे राज्यमंत्री आणि प्रमुख उपक्रम तर गो 10 व्हिजन हा. यानंतर 5वा प्रश्न आपण पाहणार आहोत. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पुण्यातील वाहनांचा RTO क्रमांक आता कोणता असणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, MH12 1A असा असणार आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्ष द्या. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये. तर पुण्यातील वाहनांची ओळख असलेला MH12 हा RTO कोड यापुढेही कायम राहणार आहे. तर सध्याची ZZ मालिका संपल्यानंतर आता MH12 1A ही नवीन अक्षर संख्यात्मक मालिका सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय बदल होणार आहे? तर पाहूयात आपण. तर MH12 हा पुण्याचा RTO कोड कायम राहणार आहे आणि सध्याची ZZ ही मालिका संपल्यानंतर नवीन मालिका सुरू होणार आहे. तर नवीन मालिकेमध्ये अंक प्लस इंग्रजी अक्षर याचा वापर केला जाणार आहे. तर यामध्ये MH12 1A ही नवीन मालिका असणार आहे. तर यामध्ये आपण विशेष महत्त्व पाहून घेऊयात. तर आपल्या भारत देशामध्ये वाहनांच्या नंबर प्लेट मालिकेमध्ये इंग्रजी अक्षरासोबतच अंकाचा वापर करण्याची ही पहिलीच अशी व्यवस्था असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पुढील प्रश्न 6वा आपण पाहून घेऊयात. हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय भालाफेक दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 7 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. केव्हा? तर 7 ऑगस्ट या दिवशी. तर केव्हापासून सुरू झाला? तर 2021 पासून हा दिवस सुरू झालेला आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय भालाफेक दिवस दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तर दिवस साजरा करण्याचे कारण काय आहे? तर ऐतिहासिक कामगिरी. तर 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. तर घोषणा आपण पाहून घेऊयात. तर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच AFI म्हणजेच भारतीय ॲथलेटिक्स महासंघ ने नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ आणि देशामध्ये भालाफेक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर स्पेशली तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट्स घेऊन आलोय. तर दिवस कोणता आहे? तर राष्ट्रीय भालाफेक दिवस. तारीख लक्षात ठेवा 7 ऑगस्ट. आणि ऐतिहासिक घटना कोणती आहे? तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल पटकावले होते. आणि या सुवर्ण पदकाची तारीख लक्षात ठेवा 7 ऑगस्ट 2021 ही तारीख होती. खेळ कोणता होता? तर भालाफेक हा खेळ होता.
आणि घोषणा करणारी संस्था कोणती होती? तर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ही संस्था होती. यानंतर 7वा प्रश्न पाहूयात. तर 2026 ची BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? तर नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 ची BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप आपल्या भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. तर कालावधी सर्वांनी लक्षात ठेवा. कालावधी आहे 17 ते 23 ऑगस्ट 2026. ठिकाण देखील लक्षात ठेवा. ठिकाण आहे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली आणि यजमान देश आहे आपला भारत देश. तर स्पेशली तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट्स, तर स्पर्धा BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026, यजमान देश आपला भारत देश, शहर आहे नवी दिल्ली, ठिकाण आहे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम आणि कालावधी 17 ते 23 ऑगस्ट 2026. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी जे लक्षात ठेवण्याचे पॉइंट्स आहेत ते स्पेशली लिहून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तुम्ही. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर मानवी जीव वाचवण्यासाठी भारतीय रेल्वेने ट्रेनद्वारे पहिल्यांदाच यशस्वीरित्या काय पोहोचवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जिवंत दात्याचे हृदय. काय? तर जिवंत दात्याचे हृदय. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वेने देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ट्रेनद्वारे जिवंत मानवी हृदय यशस्वीरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवले आहे. तर विक्रमी प्रवास आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर मुसळधार पावसामुळे विमानसेवा प्रभावित झाल्याने रेल्वेचा पर्याय निवडण्यात आला आहे. सुमारे 250 किलोमीटर अंतर होते हे आणि अवघ्या 2 तास 50 मिनिटांमध्ये हृदय अहमदाबादला पोहोचवण्यात आले आहे. आणि ग्रीन कॉरिडॉर देखील आपण पाहून घेऊयात. तर अहमदाबाद रेल्वे स्थानक ते UN मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी या मार्गावर अविरत आणि जलद वाहतुकीसाठी विशेष ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 चे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आले आहे? तर ते शहर आहे नवी दिल्ली. कोणते? तर नवी दिल्ली. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. तर केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पेशली या परिषदेची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊया. तर प्रमुख सहभागी, तर गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि राज्य सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी होते. यानंतर मुख्य विषय, तर सायबर सुरक्षा, ड्रोन हल्ले, सागरी क्षेत्रातील वाढती भूराजकीय आव्हाने आणि यानंतर आपण महत्त्वाची घोषणा देखील पाहणार आहोत. तर मर्चंट शिपिंग कायदा अंतर्गत ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी स्थापन करण्याची यामध्ये घोषणा करण्यात आली आहे. तर तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे आपण पाहून घेऊयात पॉईंटनुसार. तर परिषद दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 आहे. ठिकाण नवी दिल्ली. उद्घाटन सर्बानंद सोनोवाल आणि प्रमुख विषय सायबर सुरक्षा, ड्रोन हल्ले व भूराजकीय आव्हाने आणि महत्त्वाची घोषणा कोणती? तर ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी स्थापना. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ 2026 ही स्पर्धा जिंकणारा भारतीय बुद्धिबळपटू नुकताच कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आर प्रज्ञानंदन असे त्याचे नाव आहे. काय आहे? आर प्रज्ञानंदन. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ 2026 या प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद आपल्या भारताचा ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदन याने पटकावले आहे. तर या ऐतिहासिक कामगिरी आपण पाहून घेऊया त्याची. तर आपल्या भारताचा 20 वर्षीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद याने
अमेरिकेमध्ये आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व राखत विजेतेपद पटकावले आहे. तर परीक्षेसाठी महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. स्पर्धा कोणती होती? तर सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 आणि विजेता आर. प्रज्ञानंद. देश आपला भारत आणि खेळ आहे बुद्धिबळ आणि या स्पर्धेचे ठिकाण आहे अमेरिका. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पेशली तुमच्यासाठी मी खालील प्रश्न ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन कार्यकारी संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.